परवा या ठिकाणी विधिमंडळामध्ये त्या आवारामध्ये या ठिकाणी आमच्या समाज बांधवांनी आदरणीय शरदचंद्र पवार साहेबांचा टॅटू दाखवून या ठिकाणी गेल्या 2.5 वर्षामध्ये किंवा त्या सरकारच्या काळामध्ये रोहित पवारांनी या ठिकाणी गोपीचंद पडळकर साहेबांना कसं जीवे मारण्याचा प्लॅन केला हे त्या ठिकाणी सांगितलं, काही अधिकाऱ्यांनी सांगितलं। मला आपल्या माध्यमातून एक विनंती करायची आहे, सरकारला करायची आहे की तात्विक राजकारण जरूर असावं, परंतु द्वेषाचं राजकारण या महाराष्ट्रामध्ये सुरू आहे ही अतिशय गंभीर आणि खेदजनक गोष्ट आहे। मला आपल्या माध्यमातून सांगायचं आहे, जर गोपीचंद पडळकरांच्या जीवाला थोडाफार जर धोका झाला तर या ठिकाणी मी आपल्या माध्यमातून आवर्जून सांगतो की याची सर्वस्वी जबाबदारी ही रोहित पवारांची असेल। या ठिकाणी आदरणीय आमचे पालकमंत्री जयकुमार गोरेभाऊ यांना सुद्धा या ठिकाणी बदनाम करण्याचं कटकार असताना हे रोहित पवारांच्या नेतृत्वाखाली आणि सुप्रियाताई सुळेंच्या नेतृत्वाखाली होत आहे। हे अतिशय वेदनादायक आणि बहुजन समाजाला या ठिकाणी न पटणारी गोष्ट आहे। म्हणून आपल्या माध्यमातून या सर्व घटनेचा तीव्र निषेध करतो आणि आदरणीय देवेंद्र भाऊंना मी विनंती करणार आहे की आपण याची SIT चौकशी करा आणि जर का याच्यामध्ये हे गुन्हेगार किंवा ही वृत्ती सापडली तर यांच्यावरती खटले घालून यांना आत टाका, अन्यथा या राज्यात अराजकता माजेल आणि जर का या कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न या ठिकाणी बिघडला तर याची सर्वस्वी जबाबदारी प्रशासन आणि रोहित पवारांची असेल। महाराष्ट्राचे नेते महाराष्ट्रातील बहुजनांचे नेते आदरणीय गोपीचंद पडळकर साहेब यांच्यावरती खुनी हल्ला झालेला होता आणि पुढेही त्यांच्या जीविताला धोका असल्याचं त्यांना काही अधिकाऱ्यांनी सांगितलं। त्यानंतर काल परवा मुंबई विधान भवनामध्ये ज्या रोहित पवारांच्याच एका कार्यकर्त्यानं आपल्या चॅनलच्या माध्यमातून सर्व जनतेला कबूल केलं की रोहित पवारच हा या सगळ्या हल्ल्याच्या पाठीमागचा मास्टरमाइंड आहे। तसेच बहुजनांचे नेते सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री जयकुमार गोरेभाऊ यांचीही बदनामी करावी म्हणून 10 वर्षाची केस उकलून त्या महिलेला पुढं करून पैसे देऊन या रोहित पवारांनी आणि त्यांच्या बगल बच्चांनी सुप्रिया सुळेंनी यामध्ये या बहुजनांच्या नेत्यांना संपवण्याचा घाट घातलेला होता। महाराष्ट्रातील सर्व बहुजन बांधव आज एकत्रित येऊन या घटनेचा निषेध करतोय आणि सरकारला आम्ही विनंती करतोय की अशा सर्वसामान्य कुटुंबातून येऊन आमच्या सर्व बहुजनांचं नेतृत्व करणाऱ्या नेत्यांना संपवण्याचा घाट हे जातीवादी पवार कुटुंब घालत आहे। म्हणून अशा कुटुंबाची SIT चौकशी करून यामध्ये दोषी असणाऱ्या रोहित पवार यांच्यावरती कडक कारवाई करावी व रोहित पवारांना अटक करावी या मागणीसाठी आम्ही राज्यभर हे आंदोलन या ठिकाणी उभं केलेलं आहे।